नमस्कार मंडळी। तर देवांशी आणि मी आज काय बनवतो आहे पहा। हा कोबी थोडासा उरलेला होता घरामध्ये, म्हटलं ह्याच्यापासून आपण आज वेगळीच रेसिपी तयार करूया। मग काय घेतला कोबी आणि छान बारीक कट केला। त्यानंतर स्वच्छ पाण्याने एका भांड्यामध्ये धुवून घेतला। आता त्यामध्ये मी बेसन पीठ अगदी मनसोक्त म्हणजेच चांगले 7-8 चमचे बेसन पीठ घातलं। त्यानंतर मीठ घातलं, हळद घातली, लाल तिखट थोडंसं घातलं, त्यानंतर गरम मसाला सुद्धा घालून दिला। त्यानंतर जिरे आणि ओवा मी हातावरती असा मळून घेतला, त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो। हे सर्व मिश्रण आणि त्यामध्ये चिमूटभर सोडा सुद्धा घातला। तर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये घालून दिली आणि चांगली मिक्स करून घेतली। अगदी हाताने अगदी छान मळून घेतलं। त्यामध्ये अगदी 2 चमचे फक्त पाणी घातलेलं आणि छानपैकी हे बॅटर तयार केलेलं आहे। दुसरीकडे गॅसवरती हे तेल तापत ठेवून दिलं। तापलेल्या तेलामध्ये ह्याच्यात छोटे छोटे गोळे म्हणजेच भजीप्रमाणे मी सोडून दिले। अगदी छान कडक तापलेलं आहे तेल, यामध्ये ही भजी छान होतात। याला आम्ही कोबी वडे असं नाव दिले। कोबी वडे सुरुवातीला तयार झाल्यानंतर देवांशीने सर्वप्रथम स्वामींना ते नैवेद्य म्हणून अर्पण केले। त्यानंतर देवांशीला मी अगदी प्लेट भरून हे वडे खायला दिले। त्याची टेस्ट पाहून देवांशी अगदी खुश झाली। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर मंडळी, पुन्हा भेटू। बाय बाय।